नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तुकाराम मुंडेंच्या कारभारावर आता संशय. सत्ताधारी वळसे विखेंची विरोधात भूमिका. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळखोरांना जोरदार दणका दिलाय. अन्नातील भेसळ असो की दुधातील भेसळ, मुंडेंच्या नेतृत्वाखालील FDAचे अधिकारी कुणालाच सोडत नाहीत. राज्यभरात भेसळयुक्त बनावट दुधाचे रॅकेट उघडकीस येतंय. निकृष्ट दुधाचे टँकर नदी नाल्यांमध्ये ओतून दिले जात आहेत. त्यामुळे तुकाराम मुंडे लोकांच्या मनात ते हिरो ठरले आहेत. तर काही जणांसाठी तुकाराम मुंडे हे विठ्ठल झाले आहेत. डेऱ्यांना येणारे बनावट दूध बंद झाले. सुरुवातीला राज्यातील मंत्र्यांनी आमदारांनी मुंडेंच्या कारभाराचे तोंड भरून कौतुक केलं होतं. पण याच कारभारावर आता सत्ताधारी नेत्यांनी बोट ठेवलंय. FDAच्या कोणत्या आदेशामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय? सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी FDA विरोधात भूमिका का घेतली आहे? फॅट आणि NSFच्या आदेशावर वळसेंचे बोट. दूध भेसळ, बनावट दूध निर्मितीवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आमदार दिलीप वळसे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांची आहे. परंतु सरसकट कारवाईला दोघांनी विरोध दर्शवला. आमदार दिलीप वळसे पाटील यांचे म्हणणे आहे, राज्याचा आणि केंद्रात 2 FDA विभाग कार्यरत आहेत. दोघांचे वेगवेगळे नियम आहेत. शेतकऱ्यांनी आणलेले जसेच्या तसे दूध संकलन केंद्राने स्वीकारले पाहिजे. पण बाहेरच्या मार्केटमध्ये जसेच्या तसे दूध पाठवता येणार नाही. दर्जेदार दूध देण्याची जबाबदारी प्रोसेस करणाऱ्या कंपनीची आहे. भेसळयुक्त कमी प्रतीचे दूध नागरिकांना देऊ नये असे केंद्राच्या FDA विभागाचा नियम आहे. दुधाची फॅट 3.2 आणि SNF 8.3 असेल तर दूध संकलन केंद्राने दूध स्वीकारावे असा FDAने आदेश दिला आहे. बागायती भागात कोरडा चारा नसतो, त्यामुळे दुधाची फॅट कमी भरते असं मत वळसे पाटील यांचे आहे. त्यामुळे राज्यातील दूध संकलन घटल्याचा मुद्दा वळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.